वळता पुढच्या रिपोर्टकडे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीच्या 45+ नाऱ्याला सुरुंग लागणार आहे। याला भाजपचं फोडाफोडीचं राजकारण जबाबदार असल्याचा सूर आता उमटू लागलाय। त्यामुळे भाजपनं चिंतन करण्याची गरज असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। पाहूया यावरचा हा खास रिपोर्ट। एक्झिट पोलचा कौल मवियाला। फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका। शिंदे अजित पवार सोबत असूनही 45+ नाहीच। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष दिसून आला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंड झाल्यानं जनतेचा कौल काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। निकालाआधी एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात मवियाला 21 जागा मिळतील तर महायुतीला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे। धक्कादायक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकाच जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही असा सूर उमटतोय। अनेक एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला फटका बसणार असा अंदाज आहे। फोडाफोडीचं राजकारण भाजपसाठी धोक्याची घंटा आहे अशी चर्चा रंगू लागली। भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंनीही घरचा आहेर दिलाय। जनतेला फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाही, महायुतीनं आत्मचिंतन करावं असं खडसेंनी म्हटलं। महाविकास आघाडीला एक 3-4 जागा जास्त येताना दिसत आहे। एकंदरीत बरोबरीचं चित्र आहे, परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत। या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते मान्य केलेलं दिसत नाही। काँग्रेसला 6 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज खरा ठरला तर त्यांची कामगिरी चांगली मानली जाईल। कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढू शकते। दरम्यान पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत काँग्रेसनं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय। ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता। शिंदेंच्या मुख्यमंत्र्यांच्या 1 जागा कल्याणची तिथे तेवढाच एक रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता। यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही। लोकांना फार समज आहे की घर फोडणं, पक्ष फोडणं, कोणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं। कोणी किती जागांवर निवडणूक लढवली ते पाहूया। महाराष्ट्रात भाजपनं 28, शिंदे गटानं 15 आणि अजित पवार गटानं 4 जागांवर निवडणूक लढवली होती। मवियात ठाकरे गटानं सर्वाधिक 21 जागा लढवल्या। काँग्रेसनं 17 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवली होती। 2 महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडल्यानं लोकसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं अत्यंत चुरशीची झाली। शिंदे आणि अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपनं 45+चा नारा दिला होता। मात्र फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नसल्यामुळेच भाजपला झटका बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।